जगातलं सर्वात मोठं कार्गो विमान हे पहिल्यांदाच भारतामध्ये दाखल झालेलं आहे आणि ते सुद्धा काल मध्यरात्री हैदराबादमधल्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान दाखल झालं आणि त्यानंतर दुपारी 12च्या सुमारास हे विमान मुंबईमध्ये दाखल झालं। युक्रेनमध्ये बनवण्यात आलेल्या या मालवाहू विमानाचं नाव एंटोनव्हो AN-225 असं आहे आणि तब्बल 640 टन माल वाहतूक करण्याची क्षमता या विमानामध्ये आहे। ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये हे विमान रविवारी लँडिंग करेल। उद्योगपती अनिल अंबानींची रिलायन्स डिफेन्स अँटोनिक कंपनीशी धोरणात्मक करार केलाय। भारताचं संरक्षण क्षेत्र काही अंशी खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर ही मोठी घडामोड आहे। भारताला 200 मीडियम लिफ्ट टर्बोफॅन विमानांची गरज आहे आणि त्यासाठी 35,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा विमानांची भारतामध्ये निर्मिती, देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी एंटोनव्हो AN-225 भारतामध्ये आलेला आहे। भारतातील HAL कंपनीला 50 ते 80 प्रवासी क्षमता असलेल्या विमानांच्या निर्मितीसाठी रिलायन्स डिफेन्स आणि एंटोनव्हो कंपनी एकत्र आलेल्या आहेत।